कसली नोटीस आहे? कोणी पाठवली? काय लिहिलंय? लक्ष्मी, अगं यात असं लिहिलंय की आपण दिवस रात्र कष्ट करून पैसे जमा करून जी जमीन घेतली तिच्यावरचे सगळे हक्क आपल्याला सोडायला लागतील. आणि हे जी किंमत सांगतील त्या किमतीत ती जमीन आपल्याला विकावी लागेल. मग आपली जमीन आपण यांना का द्यायची? अगं मलाही काहीच कळत नाहीये. म्हणजे इतकी वर्ष आपण स्वतःच्या घराचं जे स्वप्न पाहिलं ते असं विसरायचं, सोडून द्यायचं, आणि ते सुद्धा यांच्या सांगण्यावरून. हे बघा, तुम्ही जे कोणी असाल ते एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. काहीही झालं तरी आम्ही जमीन विकणार नाही. त्या जमिनीवर आम्ही आमच्या हक्काचं घर बांधणार आहोत. जमीन तर तुम्हाला विकायलाच लागेल हो. अरे लई बघितले तुमच्यासारखे लोक. कशाला तमाशा लावल्या? कशाला? गप मुकाटाने सह्या करा ना, म्हणजे तुम्ही बी मोकळे आणि मी बी मोकळा. मी आता तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला नीट कळलेलं दिसत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही जबरदस्ती केलीत तरी मी जमीन विकणार नाही. कळलं का तुम्हाला? मी काय करायचं आणि काय नाही करायचं ना हे तू मला शिकवू नकोस. काय करताय तुम्ही? सोडा. ही कसली गुंडागर्दी? सोडा म्हटलं ना. तुझ्या बायकोला समजावा, तिला तोंड बंद करायला सांगा. आधीच सांगतोय. लक्ष्मी, अहो, बँकिंग वेकी, हे बघा, तुमच्या या धमक्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ती जमीन मी विकणार नाही. आता बऱ्या बोला नाही, इथनं जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. पोलिसाची धमकी देतो मला? आता तर तुला सह्या करायच लागतील. अरे हा हा जातोय, पण मी परत येणार आहे हे लक्षात ठेवा. मग बघतो ना तुम्ही कशा सह्या करता का नाही. परत येणार आहे मी. हो काय चाललंय हे? आपण आपल्या हक्काची जमीन या गुंडांना का बरं द्यायची? मला कळत नाहीये, आपल्या भरगल्या घरावर तशी संकट का येतात? आई, बाबा, तुम्ही जरा सुद्धा काळजी करू नका. तो कोण माणूस होता ना, आपण शोधून काढूच. मला तर वाटतं हा येऊनच तास समोर ना आलता धमकी द्यायला. मला वाटतं की ह्याच्या मागं कोणीतरी मोठा माणूस असणार आहे, ह्याचा मालक. आपण त्याला पण शोधून काढू. पण बाबा, काय बी झालं ना तरी आपली ही हक्काची जमीन आपण विकायची नाही. बरोबर बोलली सरते. आपण खसायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही, लढायचं. स्वतःच्या कष्टानं मिळवलेली जमीन आहे. काही झालं तरी जमीन विकायची नाही. आणि याचा मालक कोण आहे ते शोधून काढायचं. साहेब, 9 लोक रेडी झाले.
पण तो धावा म्हातारा ना लय भुनभुन करतोय. त्याला आपली स्टाईल पण दाखवली साहेब, पण तो आपल्याला काही घाबरला नाही बघा. स्टाईल दाखवली म्हणजे कशाला सुसंस्कृत माणसांशी असं गुंडासारखं वागायचं? मी किती वेळा सांगितलं, नीट शांत शब्दात सुद्धा कामं होतात. गोड बोलून त्यांना भासवायचं की यात त्यांचाच फायदा आहे आणि त्यांना वाटलं पाहिजे की आपण त्यांच्यावरच उपकार करतोय. पर साहेब, अरे पण तू त्यांना ऑफर दिली की नाही अजून? नाही साहेब, आता तर मोल जमलाय, पण वातावरण गरम झालंय बघा. तुम्ही कधी पण एंट्री मारा, देऊन टाका तुमची ऑफर. ठीक आहे, बघतो मी काय करायचं. अहो, ती कागदपत्र सगळी घेतली ना? कागदपत्र तर घेतली आहेत का लक्ष्मी, पण त्या बिल्डर बरोबर काय बोलायचं, कसं बोलायचं हा विचार करतोय. बाबा अगं म्हणजे समजा कोणी म्हणजे समोरचं ऐकून घेणारा असेल तर काहीतरी आपण बोलू शकतो ना, आपलं म्हणणं मांडू शकतो. पण त्या बिल्डरने तर गुंडच पाठवला म्हटल्यावर त्याच्याशी कसं बोलायचं, कसं डील करायचं काही कळत नाही. ते बिल्डरचं राहू दे की, आता त्या गोष्टी तर होतच राहतील. आणि आम्ही हाय ना, पोरं असताना तुम्ही कशाला काळजी करताय? त्या बिल्डरशी काय बोलायचं की नाही आमचं आम्ही बघून घेतो. आता आम्ही जिकडे न्यायला लागलोय तुम्ही तिकडे चला. म्हणजे कुठे चाललोय आपण? अहो, ऐकलं ना, आज पहिल्यांदा कोणीतरी आपल्यासाठी बोलतंय असं वाटतंय. आपल्या सगळ्या मुलांमध्ये मी आणखी सगळ्यात समजूतदार होताच, आणि आता आपल्या या आरतीच्या साथीमुळे अगदी खंबीरपणे आपल्यासाठी सगळं करतो. बाबा अगं, मला कशाला? नाही, डोळे पुसा, पण तो काय डोळे पुसायला नाही दिलाय मी तुम्हाला. मग डोळे बांधायला दिले. बांधा. डोळे बांधा का? ते बांधा ना. हा, अरे तुम्ही अरे काय नक्की कुठे चाललंय? घेऊन चाललाय का आम्हाला? कुठे नेताय? तू ही फाईल आता का आणली आहेस इथे? तुला काय वाटतं तूच लोकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवू शकतोस? दिस कॉन्ट्रॅक्ट क्लिअरली स्टेट्स मिस्टर जयंत कानेटकर दॅट वी आर बिझनेस पार्टनर्स, आणि तुला हे फॉलो करावंच लागेल. नाहीतर काय विश्वा, लीगल ॲक्शन घेशील माझ्या अगेन्स्ट? हे बघ, मी या अशा धमक्यांना ना अजिबात घाबरत नाही. And yes, your contract. हे कॉन्ट्रॅक्ट केलं खड्ड्यात.